हुशार सून. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचा मुलगा थोडा मंदबुद्धी होता, परंतु त्याची सून मात्र फार हुशार व शहाणी होती. एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा करीत होता. तितक्यात कोणी तिघे जण तिथे आले व म्हणाले, "तुला आमच्या राजाने बोलावले आहे." आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा. समुद्राचा राजा म्हणजे देव. पण ह्याला बोलवण्यास जी माणसे आली होती ती काळी आणि भिन्न होती. ते बहुतेक राक्षसांचे दूत होते. पण ही गोष्ट त्या मुलाच्या लक्षात आली नाही. त्याने विचारले, "तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे?" "आमच्या राजाला एक फार महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे. ते तुमच्याकडूनच होणार असल्यामुळे त्याने तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हाला पाठवले आहे." असं ते तिघे म्हणाले. "माझे वडील शेतावर गेले आहेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील. त्यांना घेऊन जा." मुलगा म्हणाला, "असं का? मग तुम्ही दोघेही चला. उद्यापर्यंत तुम्ही बंदरात आलात तर ठीक. आमचं नाव तेथे असेल." असं सांगून ते निघून गेले. वडील घरी आल्याबरोबर मुलाने राजाचा निरोप त्यांना कळवला आणि म्हणाला, "बाबा, आज समुद्री राजाकडनं तिघेजण आले होते. त्या राजाला आपल्याकडून काही कामे करून घ्यायची आहे. जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे." राजाचे चिन्ह वगैरे काही होते का त्यांच्याजवळ? शेतकऱ्याने विचारले. "तसे काही त्यांना आणले नाही. ते म्हणाले, आमची नाव बंदरात आहे. उद्या सकाळपर्यंत आलात तर आम्ही घेऊन जाऊ." मुलगा म्हणाला, "बंधाऱ्यापर्यंत मी पायी जाणे शक्य नाही. जर ते अंतर कमी झाले तरच मी येऊ शकेल." असे म्हणून म्हातारा झोपला. मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली आणि म्हणाला, "समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले आहे, परंतु जोपर्यंत बंधाऱ्यापर्यंतचे अंतर कमी होणार नाही तोपर्यंत बाबा येणार नाहीत. एवढेच ना मग, त्यात काय एवढे मोठे?" सारी वाट सरेपर्यंत गोष्ट सांगत राहा, आपल्या आईवडिलांना बायकाने सांगितले. बायकोचे म्हणणे त्याला पटले. दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला. वडिलांनी उठवले आणि म्हणाला, "बाबा उठा लवकर. तुम्ही म्हणाला होता ना, रस्ता कमी केला तर येईन, म्हणून चला मी कमी करतो वाट." दोघे बाप-लेक बंधाऱ्याकडे निघाले. वाटेत मुलगा बापाला सारखं गोष्ट सांगत चालला होता. शेवटी सूर्योदयाच्या सुमारास ते दोघे बंधाऱ्यावर पोचले. तेथे ते तिघे राक्षस दूत आणि एक मोडकी नाव त्यांच्या दृष्टीस पडली. ती पाहून शेतकरी म्हणाला, "ही कसली होडी? राक्षस होडी दिसत आहे. ही आमच्याजवळ राजाजवळ जितक्या नाव आहेत त्यात ही जलद चालणारी आहे, म्हणून आम्ही ही होडी आणली आहे." ती काळी माणसे म्हणाली. ते दोघे बाप-लेक त्या नावेत जाऊन बसले. नाव सुरू झाली. थोड्याच वेळात ती नाव एका बोटाला लागली. त्या बोटावर कोठे काही झाडपाला दृष्टीस पडत नव्हता. सर्व प्रदेश अगदी रुक्ष होता. तेथे उतरल्यावर त्या बाप-लोकांना कळाले की ही बोट राक्षसांची आहे. पण आता करणार काय? त्या राक्षस दूतांनी दोघांना आपल्या राजासमोर आणून उभे केले. त्याला पाहताच दोघांची बोबडी वळल्यासारखी झाली, कारण तो राजा आपल्या दूतापेक्षा पण जास्त काळा आणि कुरूपही होता. "तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशासाठी बोलावले?" शेतकऱ्याने विचारले. "काही विशेष नाही. आमच्याकडे एक फार मोठे भांडे आहे. त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणले आहे. आमच्या लोकांनी काही ते जमत नाही. जर का तुमच्याकडून हे काम झाले नाही तर जिवंतपणे तुम्ही परत जाऊ शकणार नाही." तो राजा म्हणाला, "अगोदर ते भांडे तरी पाहू द्या, मग पाहू काय करायचे ते." शेतकरी म्हणाला. राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला. तेथे मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांडे ठेवलेले होते. शेतकऱ्याने ते दुरावून पाहिले. नंतर राक्षसांना बाहेर पाठवून देऊन खोलीला आतून कडी लावून घेतले. मग सावकाश त्या दोघांनी चार बाजूस हिंडून फिरून ते भांडे पाहिले. ते त्या शेतकऱ्याला ओळखीचे वाटले. तो मुलाला म्हणाला, "तुला या हंड्याविषयी काही माहीत आहे का? हे अक्षय पात्र आहे. हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. सध्याचा जो राजा आहे त्यांचे पणजोबा यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण असत. तोच हंडा या राक्षसांनी चोरून आणला आहे. इथे
पण बाबा, आपण इथून सुटणार कसे? मुलाने विचारले. ते सर्व मी पाहतो, काढतो काहीतरी मार्ग शोधून. शेतकऱ्याने दार उघडल्याने राक्षसांना बोलावले. ते मोठ्या घाईने आले. राक्षसांनी विचारले, विस्तव घातला का? विस्तव घालायला काही लाकडे सरपण पाहिजे की नाही? याला आंब्याची, जांभळाची, चिंचेची, वडाची, पिंपळाची, लिंबाची आणि बाभळीची लाकडी अशी 9 तऱ्हेची लाकडी पाहिजेत. याविषयी गारगोट्या, कापूस, वाळलेल्या काटक्या हे सर्व सामान आणून द्या, म्हणजे पेटवतो चूल. राक्षस दूत शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेला व त्याला तो निरोप सांगितला. राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला, तुम्हाला माहीत नाही काय? आमच्या बेटावर साधे गावसुद्धा उगवत नाही. मग कुठून आणणार एवढी लाकडे? आमच्या देशात आहे ना. आपल्या 2 दूतांना पाठवा आणि मग आमच्या सुनेकडून बरोबर आपल्या 2 मुलांना पाठवून द्या, नाहीतर तिचा विश्वास बसणार नाही. शेतकरी म्हणाला, जोपर्यंत लाकडे येणार नाहीत तोपर्यंत तुम्ही दोघे त्याच खोलीत बसून राहा. असे सांगून राक्षसाच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसवून ठेवून खोली बंद करून घेतली. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या 2 मुलांना नावड्यांबरोबर शेतकऱ्यांच्या गावी पाठवून दिले. तेथे पोचल्यावर राक्षसाची मुलगी शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाले, आम्ही राक्षस राजाची मुलगी आहोत. तुझा सासरा व नवरा आमच्या देशात आहेत. त्याने जांभळाची, आंब्याची, चिंचेची, वडाची, पिंपळाची, बैलाची वगैरे लाकडे तुझ्याकडे मागून आणण्यास सांगितले आहे. राक्षसाची म्हणणे ऐकल्याबरोबर सुनेला कळले, यात काहीतरी घोटाळा आहे. ही राक्षसपुत्रांना म्हणाली, तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहेत, तिथून काय काय घेऊन जा. असे सांगून तिने एक अंधार कोठडीकडे बोट दाखवले. दोघे राक्षसपुत्र शिरताच तिने बाहेरून दार बंद करून ठेवून कुलूप लावून घेतले. बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली, तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत, परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही. आमच्या घरवाल्याने किल्ली दिली म्हणजेच ते दार उघडेल, तोपर्यंत काही करणे शक्य नाही. जा आणि आपल्या राजाला जाऊन सांगा. राक्षस होडी घेऊन आपल्या राजाकडे गेले व सुनबाईने सांगितल्याप्रमाणे सांगितले. राक्षस राजा कावरा-बावरा झाला. त्याचे आपल्या मुलावर अतिशय प्रेम होते. त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले. असे कसे? आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार. आम्हाला घरी जायची घाई नाही. शेतकरी म्हणाला. राक्षस राजाने त्यांना बक्षीस म्हणून 2 सोन्याच्या विटा दिल्या आणि एका नावेत बसवून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितले. ते दोघे घरी आल्यावर सुनेने राक्षसपुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले. शेतकरी खूप आनंदित झाला, कारण आज सुनेच्या हुशारीमुळे ते दोघे जण सही सलामत घरी पोचले होते. धन्यवाद.